विधान परिषदेची निवडणूक चांगली चुरशीची झाली। महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं समर्थन असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा मात्र या निवडणुकीमध्ये पराभव झाला। या निवडणुकीमध्ये काँग्रेसची जवळपास 8 मतं फुटल्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान संभाव्य फुटीर आमदारांना ओळखण्यासाठी काँग्रेसनं एक सापळा रचला होता। या सापळ्यामध्ये अडकलेल्या फुटीर आमदारांवर आता कारवाई होणार आहे। आमची मतं तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत। हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले, पण महायुतीच्या कामगिरीपेक्षा मवियाची मतं फुटल्याची चर्चा ठळकपणे रंगली आहे। कारण महायुतीला या निवडणुकीत 15 मतं अधिक मिळाली, त्यामुळे मवियाची किती मतं फुटली असा प्रश्न उपस्थित होतोय। मवियाची किती मतं फुटली? प्रत्यक्षात मतं भाजपा 103 अधिक अपक्ष 12, एकूण 115 मतं। प्रत्यक्षात मिळालेली मतं 118। शिंदेची शिवसेना 38 अधिक प्रहारचे 2, अपक्ष 3, एकूण 43 मतं। प्रत्यक्षात मिळालेली मतं 49, म्हणजे 6 मतं अधिक। राष्ट्रवादी काँग्रेस 41 अधिक अपक्ष 1, एकूण 42। प्रत्यक्षात मिळालेली मतं 47, म्हणजे 5 मतं अधिक। महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही। आमची जेवढी शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना 12च्या 12 मतं पडलेली आहेत। आणि काँग्रेसची जी मतं होती 7, मी वारंवार सांगतोय, ही गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही। शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा, या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काल तिथे अनुभवलेलं आहे। आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। 7 मतं अगदी काँग्रेसची फुटले असं धरून चालू, तरी 8 मतं कोणाची फुटले? ही 8 मतं जी फुटली आहेत ती गुलदस्त्यामध्ये आहेत। त्या गुलदस्त्यामधल्या मतांमध्ये आमचा दावा नाही, 100% आमची माहिती आहे, यामध्ये काँग्रेस बरोबर उबाटा सेनेची मतं फुटली आहेत आणि अन्य पक्षांची मतं फुटली आहेत। दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसची एकूण 7 ते 8 मतं फुटल्याचं म्हटलं जात आहे। काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मतं दिली होती, मात्र प्रत्यक्षात त्यांना 25 मतं पडली, म्हणजे 28 पैकी 3 आमदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं म्हटलं जात आहे। तर काँग्रेसनं मिलिंद नार्वेकर यांना 6 मतं दिली होती, यातील 1 मत फुटल्याचाही संशय व्यक्त होतो। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 मतं मिळाल्याचं बोललं जात आहे। आपली मतं फुटू शकतात याचा अंदाज आधीच आल्यानं काँग्रेसनं फुटीर आमदारांना ओळखण्यासाठी एक सापळा रचला होता। या सापळ्यात अडकलेल्या फुटीर आमदारांवर आता कारवाई होणार आहे। काँग्रेसचे फुटलेले आमदार कसे समजणार? डमी मतपत्रिकेद्वारे काँग्रेस फुटलेल्या आमदारांचा शोध घेणार आहे। काँग्रेसनं प्रत्येक आमदाराला डमी मतपत्रिका दिली होती। डमी मतपत्रिकेवर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा पसंतीक्रम द्यायचा होता। कोणत्या उमेदवाराला कोणता पसंतीक्रम द्यायचा हे आमदारांना सांगण्यात आलं होतं। समजा ए नावाच्या आमदाराला 4था पसंतीचा मार्क करताना उजव्या कोपऱ्यात करायचं होतं, तर बी आमदाराला 3री पसंती दर्शवताना डाव्या कोपऱ्यात मार्क करायचं होतं। आमदारांच्या डमी मतपत्रिकेतही याची नोंद करून ठेवण्यात आली होती। सूचनेप्रमाणे मतदान झालं की नाही यासाठी निवडणूक प्रतिनिधी सतेज पाटील, अभिजित वंजारींवर जबाबदारी देण्यात आली। खंडोरे साहेबांच्या वेळेस मतदान फुटलं होतं आणि कारवाई नाही झाली, तेव्हाच कारवाई झाली असती तर आज हा प्रसंग आला नसता। आणि मला वाटते की आता तरी हायकमांडनी या संदर्भात कारवाई करावी अशी सर्वच आमदारांची मागणी। परंतु फक्त काँग्रेसची मतं फुटली नाहीत, उबाटाची देखील मतं फुटली। मग स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे ही मतं फुटलेली आहे। आमच्याकडे काय कोण आलं नाही पैसे घ्याने फुटा म्हणून, त्याच्यामुळे उगाच फुटलेल्या आमदारांना बदनाम करू नये। विधान परिषद निवडणुकीत मवियानं सुरुवातीला प्रज्ञा सातव आणि शेकापच्या जयंत पाटलांना उमेदवारी जाहीर केली।
मात्र अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला, मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि जिंकवूनही आणलं। मात्र यामुळे जयंत पाटलांना अवघी 12 मतं मिळाल्यानं त्यांचा दारुण पराभव झाला। आणि आदरणीय शेका पक्षाचे नेते जयंत पाटील साहेब यांचा पराभव म्हणजे या महाराष्ट्रातल्या श्रमिकांचा पराभव शरद पवारांनी घडवून आणलेला आहे, शेतकऱ्यांचा पराभव घडवून आणलेला आहे। राज्यातल्या चळवळी करणाऱ्या चळवळ्याच्या पाठीमध्ये खंजीर खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी खूपच राष्ट्रवादीमध्ये एकही मत फुटलंय, एकही फुटणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो। जे कोणी फुटले असतील त्यांना मी तेथील जनतेला या मतदारसंघातनं निवडून आलेत त्यांना आव्हान करीन की ह्यांना जोड्याने मारा। 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसची काही मतं फुटली होती। परिणामी काँग्रेसचे तेव्हाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते। मात्र त्यावेळी फुटीर आमदारांवर कारवाई झाली नव्हती। परिणामी 2022 ची पुनरावृत्ती यंदाच्या विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळाली। त्यामुळे काँग्रेसच्या हाताबरोबर गद्दारीनं घात करणाऱ्या फुटीर आमदारांना आता तरी बाहेरचा रस्ता दाखवला जाईल का असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।